नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये झालेले विशेष बदल बघणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपण गुगलवर जाऊया। तिथे महासंदेश असे टाइप करून सर्च करायचे आहे आणि या लिंकवर क्लिक करायचे आहे। इथे क्लिक केल्यानंतर सर्च ऑप्शन मध्ये आपण लाडकी बहीण असे टाइप करून सर्च करा, तर आपल्याला लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड जी काही माहिती या वेबसाईट वरती दिलेली आहे ती या सर्च रिझल्ट मध्ये मिळेल। इथे आपण क्लिक करून एक नवीन पेज ओपन होईल। या वेबसाईटची या लेखची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे, आपण तेथे क्लिक करून सुद्धा येऊ शकता। तर आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल बदल बघूया। या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहे। त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे अगोदर अर्जाची मुदत ही 1 जुलै ते 15 जुलै 2024 होती, परंतु माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची उत्सुकता आणि सर्व महिलांची प्रोत्साहन बघून राज्य सरकारने ही मुदत वाढवून 31 ऑगस्ट 2024 केलेली आहे। पण त्याच्यासोबत त्यांनी अजून एका गोष्टीची घोषणा केलेली आहे, ती म्हणजे जरी आपण 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरत असाल तरी सुद्धा या योजनेचा फायदा आपल्याला 1 जुलै 2024 पासून होणार आहे। आणि तो फायदा म्हणजे दरमहा महिलेला 1,500 रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे। योजनेच्या पात्रतेसाठी आधी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते, परंतु आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र अथवा रहिवासी प्रमाणपत्र नसल्यास त्यांनी 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणते पण एक दस्तावेज दिल्यास ते मान्य केले जाईल। त्यानंतर या योजनेतून 5 एकर शेतीची अट सरकारने काढून टाकलेली आहे। पूर्वी या योजनेच्या लाभार्थी महिलांचा वयोगट हा 21 ते 60 वर्ष होता, परंतु त्यामध्ये बदल होऊन आता तो 21 ते 65 वर्ष करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्यातील पुरुषाशी विवाह केलेल्या परराज्यातील महिलांसाठी त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक दस्तावेज मान्य असेल। रुपये 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे। तसेच यात एक महत्त्वाचा बदल म्हणजे कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे। धन्यवाद। जर आपण या चॅनलसाठी नवीन आहात तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, त्यामुळे अगोदरचे नियम किंवा अटींमुळे वंचित राहिलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येईल। धन्यवाद।